नमस्कार, मी पूजा पाटील। पुढी पूजामध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत। तर ती कशी बनवायची, चला मग सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम मी इथे पालक साफ करून चिरून धुवून घेतलेला आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण चिचून घेतलेला आहे। बटाटे बारीक चिरून घेतलेत आणि कढीपत्ता। चला मग सुरुवात करूया। मी गॅसवर कढई तापायसाठी ठेवली आहे। आता त्यामध्ये तेल घालूया। तेल गरम होते। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, लसूण ते घालून हलवायचे जरा। आता त्यामध्येच आपण हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। हा बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये। तर कांदा भाजत आलाय, त्यामध्येच आता आपण हे टोमॅटो टाकणार आहोत। त्यावरती थोडंसं बारीक मीठ टाकायचं आणि नंतर हलवायचं। तर हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं। कांदा टोमॅटो आता भाजलेले आहेत। आता यामध्ये आपण थोडीशी हळद आणि तिखट टाकणार आहोत। मी हे घरगुती तिखट वापरते। जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिरचीही वापरू शकता। मिरचीमध्येही छान लागतं। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण हा बटाटा टाकणार आहोत। आता या बटाट्यामध्ये मी थोडंसं मीठ वापरून 1-2 मिनिटं वाफवून घेणार आहे। आता यामध्ये आपण पालक टाकणार आहोत। आपण कांद्यामध्ये आणि बटाट्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यानुसार चवीनुसार आता आपण मीठ टाकायचं। आणि ह्यामध्ये मी आता शेंगदाण्याचे कूट टाकते। आता हे मिक्स करून थोड्या वेळ भाजी ही शिजू द्यायची। बटाटा आपला चांगला शिजला पाहिजे। अशा प्रकारे ही भाजी तयार आहे। बटाटा ही व्यवस्थित शिजलेला आहे। ही भाजी तयार आहे। ही पालकची भाजी तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता। तयार आहे आपली ही पालकची भाजी। गरमागरम भाकरीसोबत खायला घेऊ शकता। अशा प्रकारे मी बनवलेले आहे। तुम्हीही बनवून बघा। कशी वाटले मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।